मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रागिनी म्हणते, आत्तापर्यंत जे झालं ते झालं, परंतु यापुढे आपण आकाशची खूप काळजी घेऊयात. भूमी म्हणते, नाही आत्या, पण हे सगळं कोणी केलं ते आपल्याला कुठे समजलं आणि त्याचा हेतू काय होता हेही आपल्याला कळलेलं नाही. आज मी आकाशच्या गोळ्या आणण्यासाठी गेले म्हणून ही गोष्ट माझ्या समोर आली, नाहीतर आकाश याच गोळ्या घेत राहिला असता आणि त्याचं नुकसान झालं असतं. आता या गोळ्या नक्की कोण बदलतं ते आपण शोधून काढायलाच हवं. तेव्हा आजी धक्क्यानेच विचारते, पण हे सगळं कोण करत असेल? भूमी म्हणते, मला असं वाटतं ही व्यक्ती आकाशच्या खूप जवळची असेल, कारण 6 वर्ष बिनचूक हे काम करणं कोणाला शक्य आहे? आणि ते ऐकून रागिनीला मात्र मोठा धक्काच बसतो. ती नाटक करत म्हणते, भूमी तुला नक्की काय सुचवायचं आहे? आकाशच्या खूप जवळची व्यक्ती म्हणजे मीच ना? आणि ते ऐकून सर्वजण हादरतात. राजा काका म्हणतात, अगं रागिनी, तिने तुझं नाव कुठे घेतलं? तेव्हा रागिनी म्हणते, 1 मिनिट, भूमीने जरी माझं नाव घेतलं नसलं ना तरीही तिच्या बोलण्याचा तोच अर्थ होतो, कारण इतकी वर्ष आकाशच्या औषधापाण्याचं मीच बघते आणि या गोळ्यासुद्धा मीच घेऊन येते, म्हणजे तिची शंका माझ्यावरच असणार ना? अरे देवा, म्हणजे आकाशच्या बाबतीत मी जो स्वप्नातसुद्धा विचार करू शकत नाही त्याचा गुन्हेगार म्हणून तुम्ही माझ्याकडे बघणार का? तर राजा काका म्हणतात, रागिनी तू अगोदर शांत हो, अगं तुला कोणीच काही बोललेलं नाहीये. रागिनी म्हणते, हो आत्या, आमची शंका तुमच्यावर नाहीये, प्लीज तुम्ही शांत व्हा. परंतु रागिनी मात्र नाटक करत म्हणते की हे सगळं काही भलत्याच दिशेला चाललं आहे, मला नाही सहन होणार, कारण पहिल्यापासूनच आकाशच्या औषध गोळ्यांचा ताबा माझ्याकडेच आहे, म्हणजे पहिली संशयित मीच असणार. तुम्ही आत्ताच्या आत्ता चला आणि माझ्या रूमची झडती घ्या. तर आजी म्हणतात, रागिनी अगं हा काय वेडेपणा आहे, तुझ्यावर कोण कशाला शंका घेईल? परंतु रागिनी मात्र कुणाचं काही ऐकायला तयार नसते. ती म्हणते, बाकी मला काही माहीत नाही, आत्ताच्या आत्ता माझ्या रूमची झडती घ्या आणि तुमच्या मनातील शंका काढून टाका. तर आकाश म्हणतो, आत्तू प्लीज तू असं बोलू नकोस ना, मला खूप भीती वाटते. तर रागिनी रडतच आकाशच्या तोंडावरून हात फिरवत नाटक करत म्हणते, अरे आकाश बाळा, तू तर माझा जीव आहेस, तुझ्यासाठीच तर मी इथे आले होते ना, पण तुझ्यामुळे जर यांच्या मनात माझ्याविषयी शंका येत असेल ना तर ते मला नाही चालणार. म्हणून आता रागिनी बळजबरीने सर्वांना तिच्या रूममध्ये घेऊन जाते. तेव्हा ती कपाटातील ड्रॉवरमधील बेडमधील सर्व काही सामान खाली फेकून देते आणि कुणाला काही सापडतंय का, माझ्या रूमची झडती घ्या असं म्हणत रडण्याचं नाटक करत असते. सर्वजण रागिनीला अडवतात, परंतु रागिनी मात्र ऐकत नाही. ती विचारते, नाही ना सापडलं तुम्हाला काही? अगं भूमी, आकाशच्या बाबतीत मी असं का वागू, त्याचं नुकसान का करू? अगं तो तर मला माझ्या मुलासारखा आहे. तर आकाश म्हणत असतो, आत्तू मला माहिती आहे ग, तू असं कधीच करणार नाही, प्लीज तू रागावू नकोस ना. तेव्हा रागिनी रडतच म्हणते, आता तुम्हा सर्वांचा माझ्यावर विश्वास बसला ना, माझ्या रूममध्ये काहीच सापडलं नाही, सुटले बाबा एकदाचे असं म्हणत रागिनी रडू लागते आणि म्हणते, आता चला आपण अभिच्या रूमची झडती घेऊयात. ते ऐकताच पौर्णिमा धक्क्यानेच विचारते, आमच्या रूमची झडती कशासाठी? आई अहो, अभिजित असं का करतील? रागिनी विचारते, का नाही करणार? अगं तो आकाशसोबत जे काही वागला त्यामुळे तर तो जेलमध्ये आहे ना, मग कशावरून तो हे सगळं काही करणार नाही? म्हणून आता पौर्णिमाच्या हाताला धरत रागिनी लगेच अभिच्या रूममध्ये जाते. त्यांच्या पाठोपाठ आता सर्वजण अभिच्या रूममध्ये येतात आणि त्याच्या सर्व रूमची झडती घेत असतात, परंतु रागिनीच्या प्लॅनप्रमाणे अभिच्या रूममध्ये देखील काही एक सापडत नाही. त्यानंतर सर्वजण अगदी शांतपणे बसलेले असतात. रागिनी म्हणते, आत्या तुमच्यावर आमचा संशय नव्हताच, अभिजित जे काही वागला त्यामुळे संशयाला कारण होतं, परंतु त्याच्याही रूममध्ये काहीच नाही, म्हणून मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये आपण पोलिसांची मदत घ्यायला हवी. तर रागिनी पुन्हा नाटक करत म्हणते, पोलिसांची मदत तर घ्यायलाच हवी, परंतु त्या अगोदर आकाशच्या अगदी जवळची व्यक्ती त्याचीही चौकशी व्हायला हवी, झडती व्हायला हवी. तर आजी विचारतात, पण ती व्यक्ती कोण आहे? रागिनी म्हणते, रघु. आणि ते ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो. तर आजी, भूमी आणि आकाश म्हणत असतात की रघु काका हे सगळं करणं शक्यच नाही, कारण त्यांचा आकाशवर खूप जीव आहे, ते आकाशची खूप काळजी घेत असतात, ते चुकीचं कधीच वागणार नाही.
तेव्हा रागिनी म्हणते, भूमी हे बघ, आकाशच्या औषध गोळ्यांच्या जबाबदारी फक्त 3च व्यक्तीवर आहे, तू, रघु आणि मी. तुझ्यावर संशयाचं तर कारणच नाही. आणि आपण आत्ताच माझ्या रूमची, अभिच्या रूमची झडती घेतली, परंतु काहीही सापडलं नाही. मग उरला कोण? तर रघु. मग आता त्याच्याही रूमची झडती व्हायलाच हवी. तर इकडे रघु काका मुलीसाठी दिवाळी गिफ्ट पॅक करत असतात. त्याच वेळेला रागिनी घरातील सर्वांना घेऊन तिथे येते. राजा काका विचारतात, काय झालं? तुम्ही सर्वजण इथे आलात, काही काम होतं का? तर रागिनी म्हणते, हो, आम्हाला तुझ्या रूमची झडती घ्यायची आहे. तेव्हा ती पौर्णिमा आणि अथर्वला सगळ्या रूमची झडती घेण्यासाठी सांगते. रघु काका विचारतात, काय झालं? घरात कसली चोरी झाली आहे का? रागिनी म्हणते, हो, चोरी झाली आहे, पण वस्तूची नाही तर विश्वासाची. कारण गेली 6 वर्ष आकाशला चुकीच्या गोळ्या दिल्या जात आहे. गेली 6 वर्ष त्याच्या गोळ्या बदलल्या जात आहे. आणि ते ऐकताच रघु काकाला मोठा धक्काच बसतो. तर रागिनी म्हणते, उगीच धक्का बसल्याचा आव आणू नको, तुझी ही नाटकं आता बंद कर. रघु काका म्हणतात, मी कशाला आकाश बाबांच्या गोळ्या बदलू? माझ्यावर विश्वास ठेवा, मी असं काहीच केलं नाही. मी शपथ घेऊन सांगतो. आणि आकाश बाबासोबत असं वागून मला काय मिळणार आहे? माझ्यासारख्या वेड्याला त्या गोळ्यातलं काय कळतं? तर भूमी म्हणत असते, रघु काका तुम्ही शांत व्हा, अजिबात घाबरू नका. कारण मला माहिती आहे तुमच्या रूममध्ये काहीच सापडणार नाही. आणि त्याच वेळेला रघु काकांच्या कपाटातून खूप साऱ्या गोळ्या झडती घेत असताना खाली पडतात. ते पाहून सर्वांना मोठा धक्काच बसतो. परंतु पौर्णिमा आणि रागिनी मात्र खुश होतात. कारण रागिनीच्या प्लॅनप्रमाणे रघुला कामामध्ये अडकवून पौर्णिमानेच त्याच्या कपाटामध्ये त्या गोळ्या गुपचूप आणून ठेवलेल्या असतात. तर आता रागिनी सनकन रघु काकांच्या कानाखाली मारते आणि ते पाहून सर्वजण हादरतात. राजा काका म्हणत असतात, रागिनी आपण जरा शांतपणे बोलूयात का? रागिनी नाटक करत म्हणते, हा माझ्या आकाशच्या जीवावर उठला आणि मी याच्याशी शांतपणे बोलू? अहो, आत्तापर्यंत तर मी याचा जीवसुद्धा घेतला असता. तुला असं काही करताना लाज वाटली नाही का? अरे, या घराने तुला पैसा, प्रेम, माया सगळं काही दिलं आणि त्याची तू अशी परतफेड केलीस. किती विश्वासाने मी आकाशच्या गोळ्या आणल्यानंतर तुझ्या हातावर ठेवत होते आणि तू इतकी वर्ष त्या बदलत होतास. तुला लाज वाटली नाही का? तर राजा काका रडतच म्हणतात, मी माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगतो, मी असं काहीच केलं नाही. रागिनी म्हणते, मग मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे, आकाशच्या गोळ्या तुझ्या कपाटात आल्याच कशा? तर रघु काका म्हणतात की जेव्हा मोठे साहेब गेले तेव्हा मी त्यांना वचन दिलं होतं की आकाश बाबांना मी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपेन. मग मी त्यांचं एवढं मोठं नुकसान का करेल? भूमीसुद्धा म्हणत असते की हो, आणि हे सगळं करून रघु काकांना काय मिळणार आहे? तर रागिनी म्हणते, मी सांगते ना, कारण आकाश जर पूर्णपणे बरा झाला तर मला इथे राहता येणार नाही. माझी नोकरी जाईल या भीतीने या रघुने सगळा काही कट रचला आणि याला मरेपर्यंत आपल्या घरात राहता यावं म्हणून तो आकाशला चुकीच्या गोळ्या देत होता. परंतु कुणाचाही रागिनीच्या बोलण्यावर विश्वास बसत नसतो. रघु काका म्हणतात, मी जर असं केलं असेल ना तर मला किडे पडतील. अहो, आकाश तर मला माझ्या मुलासारखा आहे. तर आकाश म्हणतो, रघु काका प्लीज तू रडू नकोस ना. अरे, मला खूप वाईट वाटतं. तर मित्रांनो, हा भाग इथेच संपतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, रागिनी रघु काकाला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. रघु काका सांगतात, मी शेवटच्या श्वासापर्यंत आकाशला माझा मुलगा मानतच राहणार. त्यानंतर रागिनी पौर्णिमाला सांगते, एकदा त्या भूमीच्या सह्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर झाल्या ना की तिला कायमचं संपवायचं, त्याशिवाय मला चैन पडणार नाही. त्याच वेळेला भूमी तिथे येते आणि सर्व काही ऐकते. तर रागिनीला घामच फुटतो. पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.